नाशिकमधील कोणार्क नगर परिसरातील प्रसिद्ध असलेल्या श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा, नवीन महादेव मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला। विश्वगौरव विभूषित सद्गुरू परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा महंत हिंदू धर्म रक्षक संत रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र गोदावरी धाम सरलाबेट यांच्या हस्ते ह्या शुभ कार्यास प्रारंभ झाला। या 8 दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात गुरुचरित्र पारायण, 21 कुंडात्मक महायज्ञ, याग व भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आले होते। त्रिवेणी संगम कोणार्क नगर येथे सद्गुरू परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री दत्त मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व महादेव मंदिर या तिन्ही मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पूर्ण झाला। यावेळी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। प्राणप्रतिष्ठा सोहळा महंत हिंदू धर्म रक्षक संत महंत हिंदू धर्म रक्षक सद्गुरू संत श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला माननीय मंत्री बबनराव घोलप साहेब, माननीय हेमंतप्पा गोडसे, रमेश महाराज नंदन, कलावती नंदन, पूजा नंदन, रामभाऊ संधान, शिंदे सेना महिला जिल्हाध्यक्षा पूजा धुमाड, लक्ष्मीनारायण फेस्टिवल लॉन्सचे संचालक ज्ञानेश्वर शिरसाट, पंजाबी हॉटेलचे मालक राजेंद्र वर्मा, संजय ढिकले, विजू भाऊ, संजय पवार, चव्हाण काका, जाधव काका, नवरे काका, किशोर पाटील, विलास पाटील, मयूर दादा, नगरसेवक सुरेश खेताडे, हरिभक्त परायण मधु महाराज, गणेश महाराज व ओबीसी समाजाचे युवा नेते गोरक्षनाथ आखाडे आणि दत्त मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझ्या खिचडी आवडले नाही का देवा तुला? बाबाची वाट पाहू नका लोक राशन उपोशी थाळी भर के लाई खिचड़ो ऊपर घी की बाटकी जिनो मारा श्याम घने जिमावे बेटी जाटके जिमावे बेटी जाटके। खिचडी बनवली आहे, वरून तूप टाकलेलं आहे, देशी गाईचं तूप आहे बरं। बाबा मारो गाँव गयो है न जाने कब आएगो, उनके भरोसे बैठ रहे तो भूखे ही रह जाएगो। बाबा गावाला गेलेले आहेत, कधी येतील माहिती नाही। बाबांच्या भरोश्यावर असेल तर उपोशी राहशील, खाऊ घे खिचडी। आज जे माहो तने खिचडी, आज मी खिचडी आणली आहे। जर का तू आज खिचडी खाली तर उद्या घाटावरच्या गाईच्या दुधाची राबडी करून आणली बरं का। आज जिमाओ तने खिचड़ी कल राबड़ी घाट की जिनो मारा श्याम घने जिमावे बेटी जाट के जिमावे बेटी जाट के। रडतात, हलक्या फुलक्या होतात, आपल्या कामाला निघून जातात आणि माणसं कोणाला सांगतच नाही। त्याला हे टेन्शन असतं कोणाला सांगावं तर गैरफायदा घेईल, पण मोकळं तर केलं पाहिजे। नदीला जेव्हा महापूर येतो तेव्हा नदी काय करते, आपलं काही जल तटवर्ती भागामध्ये फेकत असते, म्हणजे काय होतं, त्या नदीचा भार हलका होतो। तसं आपल्या जीवनामध्ये जेव्हा उद्विग्नता येते किंवा जीवनामध्ये अशा प्रकारचे काही प्रसंग येतात, त्यावेळेला आपलं मन आपण कुठंतरी मोकळं केलं पाहिजे। मन मोकळं झाल्याशिवाय समाधान मिळत नाही। मग कोणासमोर जर मन मोकळं करता येत नसेल तर मन मोकळं करण्याकरता 2 जागा आहे, एक संत आणि भगवंत।
एक तर संतांच्या समोर मन मोकळं केलं तर ते मार्गदर्शन करू शकतात, आणि तेही शक्य नसेल तर मंदिरात जाऊन देवापुढं हात जोडून मन मोकळं करा. म्हणून मंदिराची गरज आहे. मनातील उद्विग्नता दूर करण्याकरिता मंदिरात जावं, भगवंताचं चिंतन करावं. समाधान दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा. पुण्यपुरुषाच्या दर्शनात समाधान आहे, तसं भगवंताच्या दर्शनातही समाधान आहे. ब्रिटिश काळातला एक प्रसंग सांगतो. एक मनुष्य सर्व्हिसला होता ब्रिटिश काळात दिवस. त्याचे मित्रमंडळ सगळे नास्तिक होते. तो पांडुरंगाचा भक्त होता. त्याच्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती होती. दररोज तो पूजा करायचा. ते मित्र कधी कधी भेटायला यायचे. तुला बोलायचे, तू काय दगड पूजत बसला म्हणलं. अरे बाबा तुला दगड दिसतो, मला माझा पांडुरंग दिसतो. काय पांडुरंग म्हणतो. तो दगडाला गंध काय लावतो, दगडाला पाणी काय टाकतो, हे पसंत नाही आम्हाला. तुम्हाला नसेल पसंत, तुम्ही काय करतो मी विचारायला तुमच्या घरामध्ये. मी माझ्या घरात काय करतो मला काय नाही. ते तरी पण तू कशा करता पूजा करतो. काय वाद व्हायचे. ते वाद होता एकदा ते वाद इतके वाढले ते साहेबांपर्यंत गेले. ब्रिटिश साहेब होते, त्यांचे वरिष्ठ हुक साहेब त्यांचं नाव. ते साहेबांना तरी काय ज्ञान द्यायचं. ते ब्रिटिश हिंदू संस्कृती काय त्यांना माहिती. त्या साहेबांनी सांगितलं दगडात पूजेत जाऊ नको म्हणून. तो म्हणला साहेब मी माझ्या घरात काय करतो मला काय घेणे. मी पूजा माझ्या घरात करतो ना. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. हा ड्युटीवर मी वेळेत नसेल, काम करीत नसेल तर माझी काही चूक असेल तर तुम्ही मला शिक्षा करू शकता. काहीतरी करतातच ना तिथं. इस्लाममध्ये मूर्तीपूजा मानित नाही, पण मस्जिदीमध्ये जातच ना ते. कुणी कधी तोंड करून कुठे डोकं टेकवतच ना. मग काय फरक झाला. कुठेतरी जाऊन काहीतरी प्रतीक मानलंच ना. मग प्रतीक मानणं काय, मूर्ती मानणं काय, फक्त वेगळेपणा काय. आणि म्हणून आम्ही आमच्या भगवंताला मूर्तीमध्ये बसतो. कोणी भगवान तर सर्व व्यापक आहेत, मंदिरात जायची काय गरज आहे. मग तो जर सर्व व्यापक आहे तर मंदिरात पण आहेत, सर्व व्यापक आहे तर मूर्तीत पण आहेत. ज्या की रही भावना जैसी, प्रभू मूर्त देख दिन तैसी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी इच्छा. दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी. दत्त मंदिर पूर्वीच आहे. मला वाटतं ब्रह्मलीन गगनगिरी महाराजांच्या हस्ते दत्तमूर्ती बसवलेली आहे. 2002ला. त्यानंतर यावेळेला आता विठ्ठल मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि शिव मंदिर 2 मंदिर नवीन झालेत. मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली आहे. दत्त भगवान कान फुंकले की मग काय असा मंत्र फार प्रभावी असतो. सांगते तुम्हाला वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. वेगळे निघता संसार करीन, नाही तरी प्राण देते आता. हा म्हणजे असं काही करू नको. दुसऱ्या दिवशी भांडण सुरू. आई म्हणते असं नव्हता, याला कोणीतरी गुरु भेटला. गुरु नाही, महागुरु भेटला. म्हणून शिक्षा गुरु अनेक असतात, दीक्षा गुरु तर एकच आहे. परब्रह्माची प्राप्ती करून देणारे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.